माझ्या मम्मीनी माझ्यासाठी बेसनाचे लाडू दिलेत पाठवून. हिला नाही दिले, हिला हक्कली. मोकळं आहे पुण्या सगळं. छकुला खूप सुंदर दिसत आहे, गोड दिसत आहे, अप्रतिम दिसत आहे. छकुली माझी छकुली तिच्यासारखी नाही दुकुली. हे 3-3.5 रुपयाचा माल, तो 1,500-2,000 रुपयाचा माल. आणि तर पहिल्यांदा छकुली म्हणले मला की ब्लॉक कर का, कारण ती हेअरकट करून आले. हेअरकट करून आले म्हणून ती म्हणते की ब्लॉक कर ब्लॉक कर. गो बाई ग ती. हो इकडे बघ छकुला. तर आता आम्ही चाललोय आईस्क्रीम खाण्यासाठी, हा ना. वा चांगला हेअरकट आहे. गुड मॉर्निंग ऑल. आज आहे लक्ष्मीपूजन. तर वाजलेले आहेत 8 आणि आम्ही चाललो आहे पिक्चर बघायला. थांबा थांबा पिक्चर आला एक स्त्री युनिव्हर्सचा, तर तो पिक्चर बघायला चाललोय. नाही 9चा शो आहे. 9 ते 12 वाजता संपलं. त्याच्या नंतर दिवाळी. दिन 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 दिवाळी. गाडी म्हशी गाडी न गाई म्हशी वाणी. छकुली किती गोड दिसते बघ. हो तर खूप चांगला ड्रेस आहे. 1 मिनिट गाडीला जरा शोधू द्या, मग आपण भेंटू. कुठं गेली गाड्या. माझ्या मम्मीनी माझ्यासाठी बेसनाचे लाडू दिलेत. बेसनाचे लाडू नाही, सगळंच फराळ पाठवलेला. पण माझ्यासाठी बेसनाचे लाडू आहेत. त्यांनी खूप त्यांना जसं माहित आहे की मला आवडतात, त्यांनी माझ्यासाठी दिलं पाठवून. हिला नाही दिले, हिला हक्कली. माझ्यासाठी दिले ते, माझ्यासाठी ह्याच्यासाठी फराळ दिलाय. चाकल्या पिकल्यात असलं सगळं. माझ्यासाठी बेसनाचे लाडू ताजे तुपातले बनवले. आयुष्यात पहिल्यांदा हा रोड एवढा मोकळा दिसतोय की मला पुढचा नवले ब्रिज दिसायला लागलाय. गाडी नाही रस्त्यावर. अगं बाय 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 बाय. नॉन पुणेकर छप्पर झाले की असंच असतं बघा पुणे. वा मजा आली मजा. बाई एवढा मोकळा रोड. आणि जे लोक सिंहगड रोड वरून रोज जातात त्यांना माहित आहे ह्या ब्रिजचं महत्व. आणि आता जो समोर एक दिसेल ब्रिज त्याचं महत्व. बाय बाय बाय. हे 2 ब्रिज बनून का नाही एवढं चांगलं काम झालंय काय सांगायचं. नाही तर इथंच 15-20 मिनिट जातात. बघा हा समोरचा ब्रिज. बाय 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 बाय. हे खरं दिवाळीचं गिफ्ट आहे पुणेकरांना. तर पुणे आजकाल श्वास घ्यायला लागले. मोकळं पडलंय अख्खं पुणे. सुखसुखाट. भाई एवढी जागा भेटल्या पार्किंगला. 1 नंबर. सगळं मोकळं आहे पुणे सगळं. रोडवर गाड्या नाही आहेत. आणि पुणेकरांची दिवाळी म्हणजे कसं माहिती आहे का, की सकाळी उठायचं लक्ष्मीपूजनला मस्तपैकी उठायचं. उठण्या भेटण्याने तू बोल ना. सकाळी उठायचं, नाश्त्याला वैशाली रुपाली अशा ठिकाणी जायचं. त्याच्यानंतर कुठला तरी पिक्चर बघायचा, नंतर गार्डनमध्ये जायचं आणि मग संध्याकाळी लक्ष्मीपूजन करायचं. अशी प्रोसेस असते. आणि हॅरा अजून आला नाही आहे. नेहमीप्रमाणे उशीरच होणार आहे त्याला. कोणच नाही बाई. सो एक्स्ट्रा द राठोड फॅमिली मधला हिरा. किती मराठी पिक्चर लागलेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. सस्ते बोर्ड वाले ड्रॅक्युला. आता बघितलं आम्ही बघितलं. आता थांबा. असलं भारी पिक्चर आहे ना भाई. 1 नंबर पिक्चर आहे. स्त्री युनिव्हर्सचं पिक्चर आहे. तुम्ही पण वेळ काढा बघा. 1 नंबर पिक्चर आहे. एंटरटेनमेंट अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड. खूप भारी आहे. एंटरटेनिंग आहे खूप जास्त. पहिल्यांदा छकुलीला एवढा पिक्चर आवडलाय. असं काय आवडतं मला. एंटरटेनिंग असले की आवडतं.
ऑडियन्स मध्ये घेऊन गेला. कुठलं पडलंय सांग. पूजेसाठी आता फुलं घेतल्यात थोडी आणि थोडंसं सामान घ्यायचं होतं आणि छकुली अजून थोडंसं सामान फळं वगैरे घेते. तर आता घरी जाऊन भेटू. पहिला वातावरण एक नंबर झालंय बा, एक नंबर वातावरण झालंय. घरी जाऊन हार बनवायचे, घर साफ करायचंय आणि पूजा करायची, त्याच्या आधी जेवायचंय. तर झोपलेलो जरा तास दीड तास, आता उठलोय. 4:15 वाजलेत आणि छकुलीने बाहेर रांगोळी चालू केली आहे करायला. मस्त वाटलेत राहील, अर्धे तर झाले मस्त. अजून आहे काय याच्यात रांगोळी? तर बायकोनी खाऊची पानं विसरले आहेत, त्यामुळे वापस आलोय खाली पायात चालीत. कारण आता गाडी चालवायचं बाई जरा पण माझ्यात ताकद नाही. सो आता चाललंय खाऊची पानं आणायच्यात आणि जमलं तर आंब्याची पण पानं आणायच्यात. एकच राहिले, बाकी सगळ्या गोष्टी आणल्या, फक्त एका गोष्टीसाठी वापस खाली चाललोय. कडक बनलेत बघा. एक छोटा हार, एक मोठा हार, एक दुसरा हार आणि आता एक एक सुंदरीसाठी हार बनवायचा आहे. किचनचे विशेष करून टाकलायस तो तर. भांडे सगळे आत टाकले, गॅस काढला बाहेर. किचन खिडकीवरची खिडकी पण अगं बाई, खिडकी अजून तर एवढा पार्टच धुवून काढलं गे. वाह वाह, क्या कारीगिरी है, वाह. मग घालू का? मग स्वामींना हार घालतो, दाराला हार बांधतो. आता 3 वेगवेगळे ढीग आणि हा एक पिवळा, अजून एक ढीग बनवायचा आहे. आणि मग बघा कसे टाकतो राडे. आता आम्ही चहा ब्रेक घेतलाय. कसं बसलंय बघा मॅडम, आणि तिची बॉडीगार्ड बघा खाली नुसतं खॉक खॉक करता येड. सो बाहेर विषय, प्रोग्राम विषय. अजून वेळ आहे ना आता पूजाला? काय पूजा करणार आणि मग चेंज? आधी पूजा मांडणार, मग साडी घालणार. आधी पूजा मांडणार, मग साडी चेंज करणार. तर आता ही झेंडूचे फुलं आहेत, हे पिवळे फुलं आहेत, ते पांढरी फुलं आहेत आणि हे झेंडूची वेगळी फुलं आहेत. आणि आता मॅडम लागले पूजेच्या तयारीला. तर तुम्हाला आता इथून पुढून भेटतील काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला का फास्ट यायला, टाइम लॅप्स. तर पूजा अजून छकुलीची चालूच आहे. आणि आता मी जातोय खाली. तर आणायची आहे अगरबत्ती, धूप आणि साखर. साखर माय जान, साखर. सोसायटी मधलं बघा इकडे दिवे बिवे सगळीकडे. आता थोड्या वेळाने इथं राडे चालू होतील, नुसते फटाके धपका धपका धपका. तर छकुलीला दाखवतो की प्रत्येक वर्षी दिवाळीत काय करतो, तर तिचं रिएक्शन बघा. वाव, आपण पण जाणव याच्यात मध्ये. हा मग ते काय, त्यामुळेच ठेवलं. कसं वाटतंय? मस्त. हर दिवाळी को मैं ऐसे करता हूँ, पूरा घर फूलों से भर. खूप छान.
खूप छान वाइब है दिवाली की वाइब है। पुलिस फेंक डाला है क्या? काट काट के फूल फेंक डाला है जो मिला वो फेंक डाला है, जो मिला उसका पन्ना फेंक डाला। विषय ऐसा गया, इसी दिवाणगी होते वैशो। ऐसी दिवाळी फराळच आहे ना आपलं? ए देवाला नैवेद्य. अगं म्हणजे फराळच आहे ना, नैवेद्य म्हणजे फराळ. नैवेद्य नैवेद्य बोलू वैशू. नैवेद्य वा, आता पूजा मांडून झाले व्यवस्थित. छकुली गेली आहे तयार व्हायला, बाकी सगळे रेडी आहे. आता मी पण चेंज करतो आणि भेटतो. वांग वांग वुंग फटाके, सगळीकडे फटाके, दिवे, लाईट, चमचमीत, दमदमीत, दनादन विषय सगळीकडं. तर असा माझा लुक आहे काहीतरी. हा कुर्ता घेतलाय आणि मला हा कुर्ता खूप आवडलाय. बघा बरं, म्हणजे खूप दिवसानंतर असं काहीतरी मला आवडलं, खूप दिवसानंतर. आणि छकुलीचा लुक मला, छकुलीचा लुक मी नंतर दाखवतो, कारण छकुली एकदम भारी दिसायला लागले. छकुला खूप सुंदर दिसत आहे, गोड दिसत आहे, अप्रतिम दिसत आहे. छकुली माझी छकुली, तिच्यासारखी नाही दुकुली. छकुलीचा आउटफिट रिव्हील भाई कसं बघा, पलाट टेडे टेडे गोड दिसते, गोड एक नंबर. दोघांचा की नाही? गोड कसं वाटतंय? हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा. तर भाई लोक असे आता दिसायला लागले फायनली, असं काहीतरी दिसतंय. दिवे दिवे सगळीकडं, इकडं पण दिवे लागलेत असं दिसतंय. पहिले भारी वाटते, मज्जा लय भारी वाटते, मज्जा वाटते भाई. स्वप्न पूर्ण हा ना, स्वप्न पूर्ण म्हणजे भाई मी नाही सांगू शकत मी किती खुश आहे, मी किती म्हणजे किती भारी वाटतंय. ब्लेस्ड आहे मी, परमेश्वराने जे मला पाहिजे होतं तसं. ही दिवाळी माझी बायको माझी आत दिवे लावते अजून, तर अजून आपण जाऊया आणि बाल्कनीत पण दिवे लावूया. आपण बाल्कनीत लावूया दिवे. बोलायच्या आधी छकुली माझी रेडी, तर लावले दिवे मस्त. छकुली लावा लागले दिवे. सगळीकडे फटाके बाय. आता पूजा करून मग आपण खाली जाऊ फटाके उडवायला, राडे घालायला बाई. हान फटाका हात त्याच्या मायला त्याच्या.
भाई 3,500 फटाके वाजले आहेत 10:30 आणि चाललोय आम्ही विषय करायला. बघा एवढं उडवायचं आता, एवढं 3,500-4 हजार रुपयाचा माल आहे. राडा उडवून टाकायचा, धाड धाड धूड धाड. हो नको नको असू दे. माल मी आणलाय तेवढाच माल हायरा घेऊन आलाय. अरे 200 में गेलो. 3-3.5 हजार रुपयाचा माल, तो 1,500-2 हजार रुपयाचा माल. आणि ह्यांनी सुतळी बॉम्ब कसा आणलेत बघा. हायरा दाखव. 2 टाईपचा, सद्दाम क्लासिक आणि क्लासिक बॉम्ब. हो मोठा आहे, हो छोटा आहे भाई, भयंकर. आज तो सोसाईट गेली ना बाबा. फोडू का बघू विषय काय होतं ते. दिव्याच्या शेजारी नको ठेवू बाळा. चुटचुट ह्यांना फटाके फोडायचे, हे मला का घेऊन आलेत काय माहिती. काय लावलंय आणि काचा फोडेल का सुतळे बॉम्ब तर. मला भाजल इकडं. अरे पळे बाळा, इकडचं लागलंय. अरे पेटले बाळा ते. बाळा त्याच्यात आत धू. फोडलेत, खूप फोडलेत. आता आम्ही फोडतोय सुतळी बॉम्ब. बच्चे ने तो हाथ से फेंका था हमारे ऊपर. हा ना, हा हाताने फेकलेला सुतळी बॉम्ब. पकड़ो और हम दोनों वीडियो ने फाड़ के हमारे ऊपर फेंका. हायराचं स्पीड बघा आता, फक्त ही स्पीड. लावणारे बघा कसं थांबलेत. आता बार उडेल बाई. मोठा आहे का? संपला विषय. जाळ दूर संकट. जय गणपती बाप्पा. आहे का ना विषय? पुस्का लय बार देणार आहे बरं का कडक. पुस्का आणले बे. काय आणले? शंकर पाळ्या. अरे भाई काय संबंध आहे का? टाइम नहीं लगना. आग लग रहा है. चालू है आग. भाई एक नजर पक्की चश्मा है मेरे को, लेकिन नजर है पक्की. आता लग रहा है.
भाई सच में बारिश आ रही है, मुझे नींद आ रही है भाई। अरे छपरे पे लगा। अरे बुलेट है, बुलेट तसं नाही तसं नाही. ओके एवढं काढलं बाहेर लगेच. तर रात्री 12:30 फटाके फोडत होतो. झोपलो आता वाजल्यात 10:15. आता उठलोय आणि आज पाडवा आहे, तर सगळ्यांना हॅपी पाडवा. तर आता हा ब्लॉग इथपर्यंतच आहे. तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.